जय शिवराय। 2020 चा हा गणेशोत्सव खरं तर गणपती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते महाराष्ट्राची, विशेषतः आपल्या पुण्याची गणेशोत्सवाची एक वैभवशाली परंपरा। पण यावर्षी या कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे आपणा सर्वांना हा ऑनलाईन गणेशोत्सव करावा लागतोय। आणि या ऑनलाईन गणेशोत्सवाच्या या कार्यक्रमांमध्ये समाजासमोर सातत्याने अतिशय आदर्श उपक्रम करून सामाजिक भान जपणारं जे सेवा मित्र मंडळ आहे, या सेवा मित्र मंडळाने मला या ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे शिलेदार प्रेरणा पर्व हा जो कार्यक्रम सांगितलेला आहे त्यातलंच हे एक पुष्प। स्वराज्यासाठी आणि शिवछत्रपतींच्या साथीने जे मावळे लढले, जी मंडळी लढली, जे नरवीर, जे योद्धे लढले, झुंजले, ज्यांनी त्याग केला, कष्ट केले, रक्त सांडलं, अशा योद्ध्यांच्या कथा, अशा योद्ध्यांची माहिती या माध्यमातून आपल्या समोर येते। मी आज तुम्हाला एका अशा कुटुंबाची माहिती सांगणार आहे की ज्या कुटुंबातल्या पिता पुत्रांनी या हिंदवी स्वराज्यासाठी रक्त सांडलेलं आहे, योगदान दिलेलं आहे आणि वेळ येताच बलिदानही दिलेलं आहे। त्यांच्या पराक्रमाच्या कीर्तीचा डंका हिंदुस्थानच्या दक्षिणेत गाजलेला आहे। अशा पद्धतीचं हे कुटुंब, या कुटुंबाचं आडनाव आहे कंक। पुण्याच्या भोर जवळच्या भुतोंडे गावामध्ये जे असलेले कंक आहेत, त्या कंकांचे आमचे येसाजीराव कंक, शिवाजी राजांच्या पायदळामध्ये सेनानी असलेले आमचे येसाजी कंक म्हणजे जणू शिवछत्रपतींच्या गळ्यातल्या मोत्याच्या माळेतला एक मोतीच। महाराजांकडे अनेक पराक्रमी योद्धे होते, अनेक पराक्रमी मावळे होते, पण येसाजी हे त्यांचे अतिशय लाडके। पायदळाचे सेनानी असल्यामुळे सातत्याने शिवाजी राजांच्या सोबत रणांगणावरती यांचा संपर्क असे। आणि येसाजी म्हणजे ताकदवान, भरदार शरीर यष्टी, अपार हिम्मत उरामध्ये, आणि समोर असलेल्या कुठल्याही संकटाला अथवा कोणत्याही शत्रूला न घाबरता त्या संकटावर झेप घ्यायची, त्या शत्रूवरती उडी घ्यायची, असा येसाजींचा स्वभाव। आणि त्यामुळे येसाजी मराठी सैन्यामध्ये, स्वराज्य सेनेमध्ये लोकप्रिय होते, लाडके होते। येसाजी भुतोंड्याचे आमचे येसाजी कंक यांच्या पराक्रमाच्या अनेक कथा आहेत। मला त्यातले 2-3 प्रसंग या ठिकाणी तुम्हाला सांगायचे आहेत। येसाजींचा आणि शिवाजी महाराजांचा एकत्र लढाईचा प्रसंग म्हणजे 1659 साली अफजल खानाला भेटायला जाताना शिवाजी राजांसोबत येसाजीराव कंक होते। कारण येसाजी मुळात विश्वासू माणूस, आणि शिवाय 2 हातात 2 तलवारी घेतल्या की समोर असलेल्या 10 ते 12 शत्रूंना एका वेळी रोखून धरायची ताकद येसाजींच्या अंगामध्ये होती। आणि येसाजी शेजारी असताना वाऱ्याची सुद्धा हिम्मत होत नसेल शिवाजी राजांच्या अंगाला स्पर्श करण्याची, अशा पद्धतीचं संरक्षक कवच म्हणजे आमचे येसाजीराव कंक होते। येसाजींनी जावळीच्या रणांगणामध्ये पराक्रम गाजवला। त्याच्यानंतर पुण्यामध्ये ज्यावेळी शाहिस्ते खानावरती हल्ला झाला, शिवाजी महाराजांनी तो हल्ला केला। गोकुळात शिरलेल्या कालिया नागाला उपटून टाकण्यासाठी त्याला ठेचावा लागतो, ही नीती, ही कृष्ण नीती शिवछत्रपतींनी त्याचा वापर केला, ती अंमलात आणली। आणि एवढ्या 80,000च्या फौजेमध्ये आतमध्ये शिरून निवडक साथीदारांनिशी त्यांनी शाहिस्ते खानाला ठोकून काढलं। त्यावेळी पूर्ण हिंदुस्थानात ही बातमी ज्यावेळी गेली, त्यावेळी शिवछत्रपतींची दहशत इतकी बसली की शिवाजी राजांवर चालून येण्यासाठी मोगलांचे सैनिक तयारच व्हायचे नाहीत, थरथर थरथर कापायचे, पण दक्षिणेत आम्हाला पाठवू नका, अशा पद्धतीची त्यांची मनस्थिती होती। आणि ती जी अतिशय अवघड पद्धतीची मोहीम होती, ज्याच्यामध्ये जीवाशी खेळ होता, आजच्या भाषेत जर सांगायचं झालं तर प्रचंड रिस्क होती, अशा योजनेमध्ये शिवाजी राजांच्या सोबत येसाजी कंक होते, चिमणाजी बाळाजी देशपांडे होते। पण येसाजी होते कारण येसाजी अगदी पूर्वीपासून शिवाजी राजांच्या सोबत असल्यामुळे
त्यांना सह्याद्रीचा आणि आसपासचा पुरा परिसर माहीत होता आणि त्याच कारणासाठी येसाजीराव शिवाजीराजांच्या सोबत कायम असायचे. मी तुम्हाला येसाजीरावांचा एक पराक्रम सांगतो, तुम्ही ठरवा त्याच्यावरून. मला खरं तर तुम्हाला येसाजीरावांच्या मुलाबद्दल सांगायचंय, दुसऱ्या पिढीबद्दल सांगायचंय, म्हणून येसाजीरावांचे काही पराक्रम पुस्तकांमध्ये आलेले आहेत, शिवचरित्र सांगताना सांगण्यात आलेले आहेत. आणि तरी सुद्धा येसाजीरावांबद्दल मी हा पराक्रम तुम्हाला सांगणारच आहे, पण आपल्याला त्यांच्या कंकांच्या दुसऱ्या पिढीने केलेला जो पराक्रम आहे तोही मोलाचा आहे, तोही ऐकायचा आहे. यामध्ये मी तुम्हाला सांगतो, शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले. दक्षिण दिग्विजयाला जाण्यामागे इतकं मोठं कारण होतं. शिवाजी राजांचं राजकारण अतिशय मोलाचं, अतिशय महत्वाचं. त्यांनी ओळखलेलं होतं, पुढे कधी ना कधीतरी दिल्लीचा मोगल बादशाह औरंगजेब हा आमच्यावरती चाल करणार आहे. आणि मोगल बादशाहची काय इच्छा आहे की पूर्ण हिंदुस्थानभर फक्त मोगलांची सल्तनत हवी, फक्त औरंगजेब बादशाह व्हा. म्हणून तो आम्हा मराठ्यांना तर मारणारच, पण दक्षिणेतली आदिलशाही आणि कुतुबशाही सुद्धा संपवणार, हे शिवाजीराजांनी ओळखलेलं होतं. आणि म्हणून शिवाजीराजांनी आदिलशाही आणि कुतुबशाही यांच्याशी मेळ घडवून आपण दक्षिणेतले बादशाह आपण राज्य करू आणि उत्तरेतल्या या बादशाच्या विरुद्ध झुंजू, अशा पद्धतीचा एक डाव आखला आणि तो आदिलशाहकडे आणि कुतुबशाहकडे मांडला. आणि यासाठी दक्षिणेतल्या कुतुबशहाला भेटायला त्यांना जायचं होतं आणि या व्यतिरिक्त दक्षिणेतला प्रदेशही जिंकून घ्यायचा होता. म्हणून शिवाजी महाराज दक्षिणेच्या दिग्विजयाला निघालेले होते. केवढं मोठं राजकारण आहे. आणि त्या दक्षिण दिग्विजयाला शिवाजी महाराज निघालेले असताना शिवाजी राजांची जी फौज होती, त्या फौजेत सरसेनापती हंबीरराव मोहिते, आनंद मकाजी भोसले, म्हाळोजी घोरपडे, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, त्याच्याबरोबर आमचा विश्वासू साथीदार कृष्णाजी कंक, येसाजी कंक हे देखील होते. बाजी सर्जेराव जेधे होते, नागोजी जेधे होते. जेद्यांच्या कथेमध्ये तर मी तो पराक्रम सांगितलेला आहे. पण येसाजी होते आणि महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले. जाता जाता कोप्पळची लढाई झाली. पुढे ज्यावेळी शिवाजी महाराज गोवळकोंड्याच्या कुतुबशहाला भेटले, त्यावेळी कुतुबशहाला भेटल्यावर बादशाहकडे ते राहिले. वेगवेगळ्या पद्धतीने बादशाहांनी त्यांचा पाहुणाचार केला. रोज शिवाजी महाराज आतमध्ये फिरायचे, त्यांची चर्चा व्हायची. पण तिथे विश्वासू सहकारी म्हणून शिवाजी राजांच्या बरोबर आतमध्ये जी मंडळी होती त्याच्यामध्ये येसाजीराव कंक होते. आता तिथे एक प्रसंग घडला. तो प्रसंग फार भारी आहे, अंगावरती सरकन काटा यावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कायम आणि कायम प्रेरणा मिळावी, अशा पद्धतीचा तो प्रसंग आहे. एकदा काय झालं, बादशाह शिवाजीराजांना म्हणाला, म्हणजे गोवळकोंड्याचा कुतुबशाह हा शिवाजीराजांना काय म्हणाला की चला आज आपण एक नवीन खेळ पाहू. आणि कुठला खेळ तर हत्तींची झुंज. म्हणजे तालमीतले पैलवान जशी एकमेकांशी कुस्ती खेळतात किंवा आजही गावच्या जत्रेमध्ये दाणे टाकून कोंबड्यांची झुंज लावली जाते, अशा पद्धतीची हत्तींची झुंज. दोन हत्ती एकमेकांना भिडणार. आम्हा मराठ्यांच्या सेनेसाठी, शिवाजीराजांसाठी हे नवीनच होतं, कारण मुळात आपल्याकडे हत्ती नाहीत. आमच्याकडे हत्ती वापरणार कसे? आपल्या स्वराज्य सेनेसाठी हत्ती उपयोगी नव्हते. आमची गनिमी काव्याची पद्धत, एवढं मोठं धूळ डोंगरदऱ्यात पळवायचं कसं? आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे हत्तीवर बसलेला सरदार उंच दिसायचा, कुणी भाला मारून बाण मारून त्याला उडवू शकायचं. मग अशावेळी हत्ती पाळून काय करणार आहे आम्ही? म्हणून आमच्या फौजेत हत्तीच नव्हते. जे काही थोडेफार हत्ती होते काही प्रमाणात, ते तिकडे राजधानी रायगड किंवा पिलखान्यामध्ये अशा पद्धतीने होते. तर शिवाजी महाराजांनी होकार दिला आणि दवंडी पिटली गेली पूर्ण शहरामध्ये की आज हत्तींची झुंज होणार आहे, शिवाजीराजे ती बघायला येणार आहेत. तरी या ती झुंज होती दुपारची. सकाळपासूनच ते जे मैदान होतं ते पूर्णपणे भरलं. नागरिक आले, अनेक हौशी व्यापारी मंडळी आली. त्या मैदानाच्या बाजूने त्या ठिकाणी बसण्याची जी व्यवस्था होती त्याच्यावरती सगळी गर्दी झाली, लोक उभे राहिले. आणि दुपारच्या वेळेला
कुतुबशहा स्वतः शिवाजीराजांना घेऊन त्याच्या सरदारांसह आणि शिवाजी महाराज स्वतःच्या सरदारांसह अशी ती हत्तींची झुंज पाहण्यासाठी त्या ठिकाणी थांबले. बाजूला दक्षिणेतली सगळी नामांकित मंडळी उभी होती आणि बादशाच्या हत्तीचा चित्कार ऐकू आला. दोन बाजूचे दोन हत्तींची झुंज करताना त्यांना भाले टोचून डिवचलं जायचं, हत्ती पिसाळायचे, त्यांना मद्य पाजलं जायचं, त्यांच्या मस्तकामधून मध गळत असायचा आणि अशा पद्धतीचे ते हत्ती बेधुंद होऊन एकमेकांना धडका द्यायचे. ही झुंज पाहण्यासाठी आमच्याकडची मंडळी उत्सुक होती. आणि अशा वेळी काय झालं, बादशाने खून केली आणि त्या ठिकाणच्या त्या 60 मारीच्या मैदानाचे दोन्ही दरवाजे वर झाले. पलीकडून एक आणि अलीकडून एक असे दोन्ही हत्ती बाहेर आले, प्रचंड मोठ्याने चित्कारले आणि त्यांच्या दण 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 पावलासरशी भुई हादरली, धरणी थरथरली, धुळीचा लोट उठला आणि दोन्ही हत्तींनी एकमेकांना पाहिलं आणि धडकन जाऊन एकमेकांवर आदळले. लोकांनी आरडाओरडा केला, शिट्ट्या वाजवल्या, टाळ्या वाजवल्या. शिवाजी महाराज अचंबित होऊन तो खेळ बघतायत. आमचे सगळे साथीदार शिवाजी राजांचे सैन्यातले सरदार त्या ठिकाणी आश्चर्यमुग्ध होऊन बघतायत. कारण आपल्याकडे असलं काही चालायचं नाही. आमचे मर्दगडी कसे कुस्त्या खेळणार रणांगणामध्ये, फडामाजी कुस्ती करे तक्षणाला मराठा म्हणावे अशा वाघराला, मराठा म्हणावे अशा वाघराला, असे आमचे मराठा गडी होते. हे हत्तीची झुंज वगैरे असले शौक त्यांनी कधी ठेवलेच नाहीत. जे असेल ज्या शत्रूला तातडीने सामोरं जायचं. आणि ही सगळी लोक ते बघायला लागले आणि त्या दोन हत्तींची ती झुंज रंगली आणि अखेर एका हत्तीने दुसऱ्या हत्तीला सोंडेमध्ये धरलं, जोराचा हिसडा दिला आणि खाली पाडलं. झुंज संपली. आतमधनं माहूत धावत आले, सैनिक धावत आले आणि दोन्ही हत्तींना एकमेकांच्या पासून बाजूला नेण्यात आलं. शिवाजी महाराज अचंबित होऊन बघत होते. सगळ्या प्रेक्षकांनी ते मैदान डोक्यावर घेतलेलं होतं. बादशाने अजून एकदा खून केली, पुन्हा दुसरी झुंज झाली, पुन्हा तसेच हत्ती भिडले एकमेकांना जाऊन. त्यांनी त्या ठिकाणी झुंज घेतली, लढा घेतला आणि लोकांची हौस त्याचं डोळ्याचं पारणं फिटलं. ती झुंज संपली आणि त्या सगळ्या लोकांच्या समोर कुतुबशहाने शिवाजी राजांना प्रश्न विचारला, क्यों राजाजी, कैसा लगा ये सारा नजारा? शिवाजी राजांनी सांगितलं, बहुत खूब, हमने पहली बार देखा है ये. आणि त्या कुतुबशहाने शिवाजी महाराजांना काय प्रश्न विचारला, राजाजी आपके पास ऐसा कोई हाथी है जो हमारे हाथी के साथ जंग लड़ेगा? आता आली का पंचायत. आमच्याकडे कुठे हत्ती होता, आम्ही सारे घोडदळवाले. आणि बादशाह इथे दक्षिणेतल्या त्या नामवंत सरदारांच्या समोर, नामवंत लोकांच्या समोर, नामवंत व्यापाऱ्यांच्या समोर, मातब्बर गृहस्थांच्या समोर शिवाजी राजांना विचारतोय, आपके पास कोई हाथी है जो हमारे हाथी के साथ लढेगा? आता तिथे जर शिवाजी राजे म्हटले असते, नाही माझ्याकडे हत्ती नाहीये, तर आमच्या स्वराज्याची लाज गेली असती. की एवढे मोठे राजे म्हणवतात, स्वतःला सार्वभौम राजे म्हणवतात, सिंहासनाधीश्वर म्हणतात, आणि एक साधा हत्ती नाही. पण माघार घेतील ते शिवाजी महाराज कसले. अहो, दिल्लीच्या दरबारात 5000 मनसबदारीच्या रांगेमध्ये थांबवलं म्हणून रामसिंग हमसे भी आगे ये कौन खडा है असं म्हणून स्वतःचा स्वाभिमान जमिनीवर पडू न देणारा आमचा महान स्वाभिमानी राजा, त्यांनी कुतुबशहाकडे एक वार पाहिलं. शांतता पसरली होती. महाराजांचे मावळे एकमेकांकडे बघत आणि महाराजांकडे पाहत होते. आणि शिवाजी महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर आले, हमारे पास हाथी तो नहीं है, लेकिन मेरा हर एक आदमी इतना ताकतवर है जो हाथी के साथ जंग लड़ सकता है. शिवाजी राजांचे हे उत्तर ऐकलं आणि कुतुबशहा अचंबित झाला. तो म्हटला, काय बोलतोय, महाराजांनी काय उत्तर दिलं? महाराज म्हटले, माझ्याकडे हत्ती नाही, पण माझा एक एक माणूस अशा ताकदीचा आहे जो तुझ्या हत्तींबरोबर झुंजेल, जो तुझ्या हत्तींबरोबर लढेल. कुतुबशाही कमी नव्हता. तो म्हटला, या शिवाजीराजांची खोडच जिरो. आणि तो म्हटला, ठीक है, बुलाओ आपके आदमी को. त्या ठिकाणी एका माणसाच्या कानात काहीतरी सांगितलं आणि तो माणूस कुठलाही विचार न करता
थेट शेजारी गेला. तिथल्या माणसांना त्यांनी सांगितलं आणि पुढच्या क्षणाला 2 वाद्य वाजली आणि त्या मैदानामध्ये दवंडी पिटली गेली. सुनो सुनो, सिवा का एक आदमी हमारे हाथी के साथ जंग लढेगा. बापरे, दवंडीच पिटली. महाराज पाहतच राहिले. सगळ्या त्या लोकांनी, हजारो लोकांनी ऐकलं की शिवाजीराजांचा कोणतरी माणूस आपल्या हत्तीबरोबर झुंजणार आहे. त्यांनी आतापर्यंत हत्तीला हत्ती भिडलेला पाहिला होता, माणसाला माणूस भिडलेला पाहिला होता, पण हत्तीबरोबर माणूस झुंजलेला आतापर्यंत त्या मैदानामध्ये लढत झाली नव्हती. आणि आता या मराठ्यांचा माणूस जर आमच्या हत्तीबरोबर लढणार असेल तरी ते थांबलंच पाहिजे. पुन्हा ती गर्दी उसळली आणि शिवाजी महाराज असे उभे होते. त्यांनी बादशाहकडे पाहिलं. झालेला प्रकार सगळ्यांनी ऐकला होता. आता दिलेला शब्द जर पडला तर काय करायचं? अब्रू गेली, लाज गेली. ती मात्र जाता कामा नये. महाराज काही बोलायच्या आतच ते ज्या सवंगड्यांकडे बघत होते त्यांच्यातनं एक सवंगडी पुढे आला, महाराजांचा अतिशय विश्वासू. त्यानं काय होतंय हे कळायच्या आतच महाराजांना मुजरा घातला. कुतुबशाहकडे एक वार पाहिलं. कमरेची तलवार त्यानं उपसली, म्यान काढून बाजूला ठेवली आणि महाराजांना म्हटला, महाराज म्या चाललो. कुठं? त्या आखाड्यात. येऊ दे किती बी हत्ती, बघतो आज हत्ती जिंकतो का आपण जिंकतो ते. सगळ्यांनी बघितलं. कोण होतं? कोण असणार दुसरं? येसाजीराव कंक. येसाजीराव कंक तलवार उपसून निघाले सुद्धा. महाराजांनी आज्ञा द्यायच्या आधीच महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि येसाजीराव पायरी उतरत होते. चांगली तब्येत, तक्ता, खांदे, त्या ठिकाणी दंड, पाठ, छाती अशी बळकट स्नायू व्यायाम करून ते हनुमंताचाच आशीर्वाद त्यांना. आणि हा आमचा रांगडा मर्द राकट मराठा हत्तीशी झुंजण्यासाठी त्या लढाईच्या मैदानाच्या पायऱ्या उतरायला लागल्यावर जो माहोल त्या ठिकाणी उसळला, कुतुबशहा तर बघतच राहिला. अरे हे काय? आणि येसाजीराव गेले. त्यांनी तिथली माती कपाळा लावली. तोच तिकडनं दरवाजा उघडण्यात आला आणि एक भला प्रचंड पिसाळलेला हत्ती धावत धावत त्या मैदानात आला. येसाजी एक एक पायरी उतरत होता. शिवाजी महाराजांच्या काळजाचा एक एक ठोका चुकत होता. लहानपणापासून साथ सोबत केली आहे. जर काही बरं वाईट झालं तर काय, आई भवानी माझ्या येसाजीला यश दे ग, माझ्या येसाजीला यश दे. महाराजांच्या जीवलगांचे जीव काळजातनं उडाले आणि येसाजीराव मात्र त्या ठिकाणी त्या मातीचा भंडारा कपाळाला लावून हातामध्ये तलवार घेऊन काळ भैरवाच्या आवेशात तिथे थांबलेले. आणि हत्ती आला. त्या पिसाळलेल्या हत्तीला समोर माणूस दिसला. लोक आरडाओरडा करायला लागली आणि त्या माणसाला एका धडकेमध्ये आपटू असा विचार करून हत्ती येसाजीरावांच्या दिशेने झेपावला. धड धड पावलं टाकत आला आणि जसा हत्ती जवळ आला आणि त्यानं धडक दिली तेवढ्यात येसाजीराव चपळ. येसाजीरावांनी त्याच्या सोंडेच्या आणि पायाच्या मध्ये असलेल्या फटीतनं जोरात उडी मारली आणि ते त्याच्या कानाच्या मागच्या बाजूला पायाजवळ गेले. हत्ती जाऊन भिंतीवर आदळला आणि हत्ती भिंतीवर आदळल्यावर त्याला मागे वळायला जो वेळ गेला त्याच्या आत येसाजीरावांच्या हातातली आसिका, त्यांच्या हातातली समशेर लाक्कन चमकली आणि ती फिरली आणि रक्ताचा धबधबा त्या ठिकाणी चालू झाला. रक्ताचे थेंब उडाले आणि त्या एवढूशा दिसणाऱ्या येसाजीरावांनी समोरच्या हत्तीची वळण्याच्या आधीच सोंड छाटून टाकली होती आणि हत्ती त्या ठिकाणी चित्कारत होता. त्याची सोंड जागेवर नव्हती, रक्त पडत होतं आणि पुढच्या 2 क्षणांमध्ये रक्तबंबाळ झालेला तो हत्ती धाडकन खाली कोसळला आणि त्या मातीमध्ये झोपला, आडवा झाला. आणि 6 फुटांचे आमचे येसाजीराव हातामध्ये तलवार घेऊन कमरेवर हात ठेवून असे उभे होते. त्यांनी शिवाजीराजांकडे पाहिलं आणि घोषणा केली, हर हर महादेव. त्याबरोबर त्या मैदानामध्ये जो एक कल्लोळ उसळला. महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. महाराज धावत धावत खाली निघाले. हंबीरराव होते. हंबीरराव गेले आणि त्यांनी येसाजीरावांना खांद्यावर जणू उचललं आणि ते निघाले तिथं. अहो लोक बेभान झाली आनंदानं. कुणी उपरणं टाकलं, कुणी शेले टाकले, कुणी हातातल्या अंगठ्या टाकल्या. पण ते गोळा करायला येसाजीराव थांबले नव्हते. येसाजीराव पुन्हा महाराजांच्या पाशी गेले, महाराजांच्या पाया पडले, महाराजांना मुजरा केला आणि पुन्हा बाजूला जाऊन महाराजांच्या रक्षणासाठी उभे थांबले. काय निष्ठा आहे,
काय हिम्मत आहे. बाप रे बाप. सगळं झालं आणि रात्रीच्या वेळी कुतुबशाहने महाराजांना विचारलं, वो आपका जो आदमी ना वो जंग लड़ रहा था, वो नीचे जा रहा था, हमने देखा आपकी आंखों में आंसू थे, ऐसा क्यों हुआ. शिवाजी राजांनी जे उत्तर दिलं ना ते उत्तर फार सुंदर होतं. महाराज म्हटले, माझा एक एक माणूस हत्तीच्या तोडीचा आहे हे खरं आहे, पण जर त्या लढाईमध्ये मी माझा येसाजी गमावला असता तर 10 हत्तींना अंगावर घेणारी माझी मराठी ताकद मी गमावली असती, म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं होतं. हा महाराजांचा येसाजीवर जीव आणि येसाजीचा महाराजांवर. हे कंकांचा पराक्रम आहे. हा असा आहे, समोर संकट कोणतं पण येऊ दे, आम्ही छाताडावर झेलू, आम्ही स्वराज्याच्या साठी प्राणाशी खेळू. असंच झालं. संभाजी महाराजांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये औरंगजेब बादशाह ज्यावेळी हिंदवी स्वराज्य संपवण्यासाठी दक्षिणेत उतरत होता, त्या ठिकाणी सरदार पाठवत होता, अशा वेळी कोकणातला आणि दक्षिणेतला एक अतिशय महत्वाचा किल्ला म्हणून फोंडा ओळखला जायचा. या फोंड्यावर पोर्तुगीजांनी आक्रमण केलं. काउंट दी अलवार आणि कॅप्टन कास्ता नावाचे त्यांचे 2 प्रमुख होते. ह्या काउंट दी अलवार विरजई जो होता, त्या व्हाईसरायनी त्यांनी तोफा आणल्या. फोंड्याच्या किल्ल्यामध्ये कमी आहेत मराठे लोक, ही बातमी त्याला कुठल्या तरी गद्दार हलकट लोकांनी सांगितली, जे आमच्यातलेच होते. ते त्याला फितूर झाले आणि त्यांनी सांगितलं या किल्ल्यात मराठे कमी आहेत. पण संभाजी महाराज काही कच्च्या गुरूचा चेला नव्हते. त्यांनी सुद्धा वेळीच ओळखलं होतं की कधी ना कधीतरी एक दिवस या महत्वाच्या किल्ल्यावरती पोर्तुगीज किंवा सिद्धी आक्रमण करणार, आणि म्हणून त्यांनी त्यावेळी एका अतिशय महत्वाच्या जबाबदार व्यक्तीला फोंड्याचा किल्लेदार म्हणून पाठवलं होतं. त्या व्यक्तीचं नाव होतं येसाजी कंक. येसाजी त्यावेळी फोंड्यात होते आणि जसे पोर्तुगीज आले, डिसेंबरचा महिना होता, पोर्तुगीजांच्या तोफांनी फोंड्यावरती भयंकर मारा चालू केला. धड धड आवाजात पोर्तुगीजांच्या तोफा गरजायला लागल्या. बुरुजाची तटबंदीवरती जसा गोळा येऊन आदळू लागला, भेगा पडू लागल्या, माती ढासळू लागली, चिऱ्याचे तुकडे पडू लागले. तो लाल दगड त्या ठिकाणी वापरण्यात आलेला तटबंदीचा थाड 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 त्याला तुकडे जाऊ लागले. येसाजींच्या काळजाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होऊ लागल्या. येसाजी झुंजतायत, तटबंदीवरून इकडून तिकडून धावतायत, तोफांचा मारा तेही करतायत. असलेल्या बंदुकीतून गलोलींमधून त्यांना रोखून धरलेलं आहे. एका विशिष्ट टप्प्याच्या पुढे ते शत्रूला सरकू देत नाहीये. अशा वेळी आम्हाला मदत येणं गरजेचं होतं, पण आमचे सारे सरदार स्वतः शंभूराजे हे औरंग्याविरुद्ध झुंजण्यात त्या ठिकाणी लढा देत होते, व्यस्त होते. पण बातम्या मात्र सगळ्या त्यांना कळत होत्या. फोंड्यावर लक्ष संभाजीराजांचंही होतं, फोंड्यावर लक्ष सरसेनापती हंबीररावांचंही होतं, आणि फोंड्यावर लक्ष औरंगजेबाचंही होतं. ही आताची जी दिवस आणि त्या दिवसांनुसार घडणारी योजना होती, ही पूर्ण कोकणातल्या परिसराचं त्या ठिकाणी नकाशा बदलून टाकणारी होती. फोंडा जर पोर्तुगीजांनी गिळला असता, फोंडा जर पोर्तुगीजांनी जिंकला असता, तर त्या ठिकाणचा आसपासचा सगळा महत्वाचा प्रदेश त्यांना मिळाला असता. पण येसाजीरावांनी चिवट झुंज दिली. त्यांनी फोंड्यात पोर्तुगीजांना पाऊल ठेवू दिलं नाही. आणि अशा वेळी एक दिवस तोफांचा भयंकर मारा चालू असताना काय झालं, त्या कास्तानी आघाडी घेतली आणि त्या तटबंदीवर धडाकाच लावला. लांब पल्ल्याच्या तोफाडून मारायला सुरुवात केली. येसाजींबरोबर किल्ल्यामध्ये त्यांचा लेक कृष्णाजी कंक होता. कृष्णाजी त्या तटबंदीच्या बुरुजावरती लढत होता आणि त्याच्या शेजारच्या बुरुजावरती धडकन येऊन गोळा बसला आणि भगदाड पडलं. जे व्हायला नको होतं ते झालं. पोर्तुगीजांना आज शिरण्यासाठी भगदाड मिळालं. जसं हे काउंट डी अलवारनी पाहिलं, त्यानं कॅप्टन कास्ताला सूचना दिल्या आणि पोर्तुगीजांचे शिपाई सोबत बंदुका घेऊन, भाले घेऊन, एका राखीव तुकडीला घेऊन त्याच्या ठिकाणी आत जायला लागले. कृष्णाजीनं हे पाहिलं. येसाजीराव पलीकडच्या बाजूला झुंजत होते. त्या ठिकाणी कृष्णाजीने त्या भगदाडाच्या दिशेने किल्ल्यात शिरणारी पोर्तुगीजांची तुकडी पाहिली. कंकांचंच रक्त ते, या मावळचं, या सह्याद्रीच्या वाऱ्यांमध्ये
राहिलेलं, इथली माती कपाळाला लावून मोठं झालेलं, त्यानं 2 हातात 2 तलवारी घेतल्या आणि अभिमन्यू जसा भिंगरी सारखा गरगरत गरगरत चक्रव्यूहामध्ये घुसला. कृष्णाजीच्या कंठातून घोषणा बाहेर आली, जय भवानी. आणि तो कृष्णाजी कंक त्याने त्या तटबंदीच्या भगदाडाच्या इथे उडी घेतली आणि जे पोर्तुगीज शिपाई त्या ठिकाणून आत येत होते त्यांच्यावर तो तुटून पडला. कृष्णाजीच्या सोबतीला काही मंडळी होती, ती 10-12 जण शिपाई, ते मराठ्यांचे मावळे, आमची स्वराज्य सेनेचे, तलवारी घुमवायला लागले. पिसाटासारखे तिथे नडले, भांडले, झुंजले. चिवटपणे त्यांनी त्या ठिकाणी प्रतिकार केला. मागणं गोळ्या वाजतायत, भाले येतायत, बाण येतायत, पोर्तुगीजांच्या तुकड्या नव्याने येतायत, तरी सुद्धा कृष्णाजी हटेना. त्या ढिगाऱ्यावर तो थांबला. पण अशी झुंज किती वेळ देणार? पोर्तुगीजांचं बळ वाढलं आणि गोळ्यांचा मारा झाला आणि सट कृष्णाजीच्या अंगात गोळ्या शिरल्या. पोर्तुगीजांचं बळ वाढलेलं होतं. येसाजी आणि त्यांचे साथीदार पलीकडनं बघत होते आणि ते धावले लेकाला वाचवण्यासाठी. त्यांना वाचवायचा होता फोंडा आणि फोंडा वाचवण्यासाठी त्यांचा स्वतःचा लेक आज त्या ठिकाणी भगदावडावर पडून त्या ठिकाणी रक्ताचे त्याच्या अंगातनं उडणारे तुषार या फोंड्यासाठी देत होता. कृष्णाजीच्या मागोमाग येसाजी त्या झुंजीमध्ये शिरले, पण कृष्णाजी प्रचंड जखमाहून खाली पडला. त्याला लागलं, खूप लागलं, रक्तपात झाला. काही निवडक साथीदारांनी त्याला उचललं आणि माघारी नेलं. येसाजीरावही माघारी गेले, पण त्या कृष्णाजीने तेवढ्याशा वेळामध्ये तिथे झेप घेऊन पोर्तुगीजांचे 90 ते 100 हशम त्या 10-15 लोकांनी ठार केले होते आणि त्यांच्या मुर्द्यांवर उभं राहून त्यांनी तांडव मांडलं होतं. त्याचा तो अवतार बघून कौंडी अलवार व्हायसराय तो घाबरला. त्यानं तेवढ्यापुरती माघार घेतली, म्हटला नंतर बघू, उद्या बघू, आणि त्यांचे शिपाई मागे गेले. कृष्णाजी 17-18 वर्षाचं पोरग, पण उडी घेतली तिथं फोंडा वाचवण्यासाठी. फोंडा पडला तर गडावरचा भगवा झेंडा ढासळेल. माझ्या शिवबानं या फोंडा किल्ल्यासाठी त्यावेळी स्वतः इथं ठाण मांडलेलं होतं आणि तो फोंडा आता शत्रूच्या ताब्यात जाऊ द्यायचा नाही, ही पवित्र भावना आमच्या कृष्णाजी कंकाची होती. म्हणून कृष्णाजीने त्या ठिकाणी उडी घेतली. असंख्य जखमा कृष्णाजींच्या अंगाला झालेल्या होत्या. येसाजींनाही जखमा झाल्या. फक्त आता त्यांच्या समोर चिंता होती, दुसऱ्या दिवशी लढायचं कसं? भगदाड पडलंय, गडामध्ये काही नाहीये, हातातोंडाशी आलेला मुलगा सुद्धा पडलाय, तरी येसाजी हटले नाहीत. रात्र त्यांनी जागून काढली, चौक्या पहारे जिवंत ठेवले, जागे ठेवले, तटबंदीवरनं फिरले आणि पहाट झाली. त्यांना अंदाज होता पहाटे नंतर तोफांचा मारा चालू होईल. आणि काय सांगू आश्चर्य, 17 डिसेंबरचा तो दिवस, पहाटेच्या वेळी आवाज झाला, पण तो आवाज तोफांचा नव्हता, तो आवाज पोर्तुगीजांचा नव्हता. फोंड्याच्या पलीकडच्या बाजूनी एक आवाज घुमला, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी. तो आवाज होता आमच्या मराठ्यांच्या सैन्याचा, आमच्या मावळ्यांच्या घोषणेचा. म्हणून तटबंदीवरनं पाहिलं तर पलीकडच्या बाजूनी पाखरा घोड्यावरती स्वार असलेले स्वतः संभाजीराजे आणि त्यांच्या शेजारी हंबीरराव मोहिते तलवारी उपसून पोर्तुगीजांच्या छावणीत घुसले होते आणि त्यांनी भयंकर कत्तल चालवली होती. मराठ्यांची फौज आली, मावळे आले. तुम्ही मला सांगा, त्या तटबंदीवरनं येसाजीच्या हृदयाला काय आनंद झाला असेल. माझ्या मदतीला माझं सैन्य आलं, माझा राजा धावला. अहो, पहाटेच हल्ला झाला, भयंकर हल्ला. हंबीररावांनी, आनंदरावांनी आणि संभाजी राजांनी स्वतः तांडव मांडलं. आणि एका ठिकाणी उल्लेख आहे इतिहासात, संभाजी राजांनी त्या लढाईमध्ये शिवाजी राजांची भवानी तलवार हातात घेतलेली होती. ती भवानी बघूनच मराठी सैनिकांना चेव आलेला होता. आणि भवानी हाती धरलेले शंभू छत्रपती आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते जसे पोर्तुगीजांवर तुटून पडले, येसाजीरावांनी इकडे घोषणा केली, आलं राजा आलं, चला दरवाजा उघडा. त्यांनी दरवाजा उघडला आणि किल्ल्यातल्या मराठ्यांना घेऊन ते त्या ठिकाणी बाहेर आले. पलीकडनं संभाजीराजे आणि अलीकडनं येसाजीराव. बरोबर कात्रीत सापडल्यासारखी पोर्तुगीजांची अवस्था झाली. आणि पुढच्या काही वेळात त्यांचे तोपची बिपची त्यांनी लोकांनी मारून टाकले. पोर्तुगीजांच्या मुंडक्याचा खच पडला आणि कॅप्टन कास्ता आणि
कौंडी अलवार दोघेही पार्श्वभागाला पाय लावून पळत सुटले. त्यांना हा मारा सहन झाला नाही आणि फोंड्यावरती आलेलं पोर्तुगीजांचं आक्रमण येसाजी, कृष्णाजी कंक पितापुत्रांनी आणि आमच्या मावळ्यांनी परतवून लावलं. त्या लढाईमध्ये कृष्णाजी आदल्या दिवशी मृत्युमुखी पडले आणि येसाजी जखमी झालेले होते. आम्ही फोंडा राखला. फोंड्याची लढाई ही लढाई केवळ पोर्तुगीजांविरुद्धची लढाई नव्हे, तर फोंड्याची लढाई ही लढाई आहे आमच्या मावळी मनगटांनी दाखवलेल्या जिद्दीची. फोंड्याची लढाई ही फक्त स्वराज्याच्या अस्तित्वाची लढाई नव्हे, तर ती लढाई आहे आमच्या 17-18 वर्षाच्या कृष्णाजीने दाखवलेल्या हिमतीची, सांडलेल्या रक्ताची. स्वराज्यासाठी वेळ येताच आम्ही योगदानही देऊ शकतो आणि बलिदानही करू शकतो, असं पोर्तुगीजांना ठणकावून सांगणाऱ्या आमच्या कंक पितापुत्रांच्या रक्तानं पावन झालेल्या फोंड्याच्या मातीची ती लढाई आहे. भुतोंडे गावात जन्माला आलेल्या या नरवीर येसाजीराव कंकांना आणि फोंड्याच्या मातीचं रक्षण करणाऱ्या शूरवीर कृष्णाजी कंकांना माझा मानाचा मुजरा.